Good morning, students. Today I welcome you all to the e-learning platform of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. Okay, so as per आपण last lecture आपण discuss केले की subject that is the fundamental of electrical engineering, and the today's topic is the DC current and AC current. Okay, so DC current आपल्याकडे दोन टाईपचे करंट्स आहेत. दॅट इज DC current मीन्स डायरेक्ट करंट आणि दुसरा करंट आहे अल्टरनेटिंग करंट. ओके, सो आता जसा की इंग्लिश शब्द आहे, इंग्लिश वर्ड आहे डायरेक्ट. सो डायरेक्टचा अर्थ स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, सो जो काय डायरेक्ट करंट आहे हा डायरेक्ट करंट त्याची जी काय जो काय करंट आहे करंटचे डायरेक्शन चेंज करत नाही किंवा एकाच डायरेक्शननं मूव्ह होतो. ओके, सो डायरेक्ट करंट इज द करंट विच डज नॉट चेंज देअर डायरेक्शन. ओके, सो तुमचा जो काय डायरेक्ट करंट आहे हा डायरेक्ट करंट त्याची कोणतीही डायरेक्शन चेंज करत नाही. ओके, तो स्ट्रेट फॉरवर्डली मूव्ह होतो, म्हणून त्या करंटला कुठला करंट म्हटले? डायरेक्ट करंट म्हटले. जसं की इथं बघा डायग्राममध्ये दिसते तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन वन डायरेक्शन ओनली. ओके, सो एका डायरेक्शननं मूव्ह होतो आहे म्हणून तो करंट कुठला आहे? डायरेक्ट करंट. ओके, सेम वेवफॉर्म बघा, वेवफॉर्ममध्ये पण तुमचा जो काय करंट मूव्ह होतो आहे हा करंट सेम मूव्ह होतो आहे किंवा तो काय करंट आहे? कॉन्स्टंट करंट आहे. ओके, सो DC करंट इज दी ऑलवेज कॉन्स्टंट करंट. ओके, DC करंट कधीही चेंज होत नाही. समजा जर तुम्हाला 5 वोल्ट DC सप्लाय येत असेल तर कंटिन्युअसली तो 5 वोल्टच DC सप्लाय येणार. ओके, सो DC करंट इज दी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज दी पोलॅरिटी. ओके, सो हा DC करंट आहे. AC करंट काय आहे तर शब्दातच त्यात नावातच मेन्शन केलं आहे. AC म्हणजेच काय? अल्टरनेटिंग करंट. ओके, सो अल्टरनेटिंग करंट मीन्स वॉट? तर डायग्राममध्ये बघा हा तुमच्या अल्टरनेटिंग करंटची वेवफॉर्म आहे. ओके, सो अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय? तो प्रत्येक वेळेला जसं जसं टाईमची व्हॅल्यू चेंज होते तसं तसं तुमचा हे टाईमचा ॲक्सिस आहे आणि हा व्होल्टेजचा ॲक्सिस आहे, करंटचा ॲक्सिस म्हणा आपण. जसं जसं तुमचं टाईम चेंज होते तसं तसं व्होल्टेज काय होते किंवा करंट काय होते? व्हेरी होते. डायरेक्ट करंटमध्ये काय असते? सेम असते. इथं काय होते? व्हेरी होते. सो इन AC करंट दी डायरेक्शन ऑफ म्हणजे जे काही तुमच्या वेवफॉर्मची डायरेक्शन आहे किंवा करंटची डायरेक्शन असेल किंवा व्होल्टेजची डायरेक्शन असेल ही प्रत्येक वेळेला चेंज होत असते. सो अल्टरनेटिंग करंट इज दी क्वांटिटी विच चेंजेस इट्स व्हॅल्यू ॲज वेल ॲज पोलॅरिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सो जसं जसं तुमच्या टाईमची व्हॅल्यू वाढत जाते तसं तसं तुमच्या व्होल्टेजची मॅग्नेट्यूड काय होत जात्या? चेंज होत जात्या. प्रत्येक वेळेला मॅग्नेट्यूड काय असणार आहे? सेम नसणार आहे. हळूहळू ती काय असणार आहे? वेगळे होत जाणार आहे. कधी ती पॉझिटिव्हमध्ये असेल किंवा निगेटिव्हमध्ये असेल. ओके, सो जसं जसं टाईम चेंज होईल तसं तसं अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू चेंज होत्या. काय काय चेंज होते? तर मॅग्नेट्यूड चेंज होत्या ॲज वेल ॲज पोलॅरिटी चेंज होत्या. डायरेक्ट करंटमध्ये तसं काहीही होत नाही. डायरेक्ट करंटमध्ये काय होते? कितीही टाईम चेंज झाला तरी तुमच्या व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट आहे. पण अल्टरनेटिंग करंटमध्ये जसं जसं टाईम चेंज होते तसं तसं तुमच्या व्होल्टेजची क्वांटिटी काय होत्या? चेंज होत राहत्या किंवा व्होल्टेजची जी काय व्हॅल्यू आहे ती व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज होत राहते. ओके, सो दिस इज द DC करंट अँड AC करंट. आता या दोन्हीचा डिफरन्स जर बघितला तर तुम्ही काय काय लिहू शकता? एक वेवफॉर्म काढू शकताय. जसं की DC करंटची वेवफॉर्म जी काय आहे ती कॉन्स्टंट आहे, AC करंटची वेवफॉर्म आहे ती अल्टरनेटिंग आहे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन. सो DC करंटची डेफिनेशन काय आहे? द सिग्नल विच डज नॉट चेंजेस इट्स डायरेक्शन. ओके, AC करंटमध्ये काय लिहिता येईल? इट चेंजेस विथ मॅग्नेट्यूड. ओके, DC करंटमध्ये पोलॅरिटी चेंज होत नाही. AC करंटमध्ये पोलॅरिटी चेंज होते. ओके, सो AC सप्लाय आपण कुठं कुठं वापरू शकतो? तर AC मोटर, तुमचे डोमेस्टिक अप्लायन्सेस किंवा इंडस्ट्रियल अप्लायन्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण DC सप्लाय वापरू शकते. आपल्या घरामध्ये सुद्धा कुठला सप्लाय येतो? AC सप्लायच येतो आहे. ओके, AC सप्लाय 230 वोल्ट. DC सप्लाय कुठं वापरू शकतो आपण? डायरेक्ट करंट जो काय येतो DC मशीन
किंवा HVDC सिस्टीम, ज्या काही वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात त्यात HVDC मीन्स हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट सिस्टीम, आणि DC मोटर, ज्या की आपल्या लहान मुलांच्या ज्या काही गाड्या असतात त्या गाड्यामध्ये जी कुठली मोटर वापरलेली असते ती मोटर म्हणजे DC मोटर असते, बिकॉज इट वर्क्स ऑन दी बॅटरी. ओके, कोणत्याही बॅटरीवरती ती वर्क होते. ओके, सो हा आहे तुमचा DC करंट अँड AC करंट. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे आयडियल अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आता आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणजे आयडियल कंडिशन म्हणजे काय असते की त्या कंडिशनमध्ये कोणताही लॉस नसतो. ओके, आपण दोन्ही करंट किंवा व्होल्टेज दोन्ही डिस्कस केलं तर सेमच आहे, आयडियल करंट सोर्स और प्रॅक्टिकल करंट सोर्स. सो आयडियल कंडिशनमध्ये कोणताही लॉस नसतो, म्हणजे तुम्ही जेवढं इनपुट सप्लाय देणार आहे असं तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. ओके, सो आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जर आपण डिस्कस केला तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला तुम्ही जेवढं काय व्होल्टेज इथून देणार आहे ते व्होल्टेज तुम्हाला आहे असं तुमच्या लोडला मिळणार आहे. ओके, सो त्याला काय म्हणायचं, आयडियल व्होल्टेज सोर्स. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय असते, जसं तुम्ही प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स तुमचा, सो प्रॅक्टिकली तुम्ही ज्यावेळेला परफॉर्म करताय त्यावेळेला त्यामध्ये एक रेजिस्टन्स ॲड होते. तो रेजिस्टन्स म्हणजेच आता जसं की इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसते, हा प्रॅक्टिकल करंट सोर्स आहे, हा तुमचा करंट सोर्स आहे, आणि ह्याला एक रेजिस्टन्स ॲड होतो. तो रेजिस्टन्स काय करते, तर रेजिस्टन्स तुमच्या करंटला फ्लो व्हायला ऑपोज करते. ओके, सो जर रेजिस्टन्समध्ये आला तर तुम्हाला आउटपुटला जेवढं पाहिजे तेवढं व्होल्टेज किंवा तेवढा करंट मिळत नाही. ओके, सो एक लक्षात ठेवा, आयडियल करंट सोर्स असू द्या किंवा आयडियल प्रॅक्टिकल सोर्स आयडियल करंट सोर्स असू द्या किंवा आयडियल व्होल्टेज सोर्स असू द्या, त्या व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्समध्ये कोणताही लॉस नसतो. म्हणजे तुम्ही जेवढं काही इनपुटला व्होल्टेज देणार आहे, इनपुटला करंट देणार आहे, तेवढा तुम्हाला ऑटोमॅटिकली आउटपुटला मिळणार आहे. ओके, जसं की डायग्राममध्ये दाखवले, करंट तुम्ही जेवढा दिला आहे तेवढाच तुम्हाला मिळाला आहे थ्रू आउट दी सिस्टीम. बट प्रॅक्टिकल करंट सोर्स असेल किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असेल त्याच्यामध्ये काय होते, तुम्ही जेवढा इनपुटला करंट देणार आहे तेवढाच तुम्हाला आउटपुटला करंट मिळत नाही, त्यापेक्षा समहाऊ कमी करंट मिळतो. सेम तसंच व्होल्टेज सोर्सला होते, जेवढं तुम्ही इथं रेजिस्टन्स एक ॲड होते, जेवढं तुम्ही इनपुटला व्होल्टेज देत आहे तेवढंच इनपुटला मिळत नाही, बिकॉज प्रॅक्टिकल सिस्टीममध्ये थोडेफार लॉसेस असतात. आता जसं घरात बघा तुम्ही, MSCB आपल्याला सप्लाय पाठवत्या किंवा MSCB आपल्या घरामध्ये व्होल्टेज देताना काय म्हणतं की आम्ही 230 वोल्ट सप्लाय देतो, पण कधीच आपल्याला आयडियली असा पॉसिबल होत नाही की तो 230 आहे तो 230 कंटिन्युअसली राहतो. समहाऊ त्याच्यामध्ये व्हेरिएशन असते, कधी 228 मिळते, कधी 232 मिळेल. ओके, सो हा काय झाला तुमचा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स झाला की ज्याच्यामुळे व्होल्टेज काय होते, व्हेरी होते, कंटिन्युअसली व्होल्टेज सेम नसते प्रॅक्टिकल सोर्समध्ये. आयडियल सोर्स त्याला म्हणतानाच आयडियल म्हटलं बिकॉज त्याच्यामध्ये कोणताही लॉस कन्सिडर केलेला नसतो आहे. सो आयडियलला 230 पाठवल्यावरती 230च मिळायला पाहिजे, बट प्रॅक्टिकली असं पॉसिबल नाही आहे. जर 230 वोल्ट सप्लाय पाठवत असेल तर समहाऊ त्याच्यामध्ये व्हेरिएशन असते, आयदर 225 मिळेल, 226 मिळेल, 227 मिळेल, कसंही. सो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स किंवा प्रॅक्टिकल करंट सोर्स आपल्याला कधीच जेवढं इनपुट दिले तेवढंच आउटपुटला आपल्याला मिळत नाही. ओके, सो इन दिस लेक्चर आपल्याला आपण एवढं डिस्कस केले. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. थँक्यू.